आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जी एकदम रहस्यमयी आहे. एका तरुण शिक्षिकेची ही गोष्ट. तिचं नाव अदिती. तिचं नुकतंच एका छोट्या खेळात शिक्षिकेचं काम सुरू झालं होतं. हसतमुख, उत्साही आणि शिकवण्यावर खूप प्रेम करणारी अदिती. हे गाव एकदम शांत, साधं होतं, पण तिला इथली नवी नोकरी खूप आवडली होती. सुरुवातीचे काही दिवस खूप छान गेले. मुलं खूप आज्ञाधारक होती. पण एक गोष्ट तिला अगदी लगेच लक्षात आली. काही मुलं वर्गात विचित्र वागत होती. काही विद्यार्थी होते जे सतत शांत असायचे, विचारात गुंग, तर काहींची सवयच झाली होती. आपल्या वहीत सतत शून्य काढत असायचे. तिच्या मनात विचार आला, हे कसं काय करतात ही मुलं? पण तिला काहीच अर्थ लागत नव्हता. आता खरं नाट्य सुरू होतं. एके दिवशी हजेरी घेत असताना तिला राघव नावाच्या एका मुलाचं नाव दिसलं. पण गंमत अशी की तिने तो कधीच वर्गात पाहिला नव्हता. आता ती विचार करते, हा मुलगा कधी आला? मी तर पाहिलंच नाही. तिने विचाराबद्दल इतर विद्यार्थ्यांना विचारलं. पण काहीतरी अजब होतं, कारण सगळेच जण एकदम गप्प बसले. कुणीच काही बोलत नव्हते. सगळे अस्वस्थ वाटत होते. तिची उत्सुकता अजून वाढत होती. तेव्हा तिने मुख्याध्यापकांकडे जाण्याचं ठरवलं. ती गेली आणि त्यांनी जे सांगितले ते एकदम धक्कादायक होतं. मुख्याध्यापक म्हणाले, राघव, तो मुलगा तर 2 वर्षापूर्वीच मरण पावला आहे. हे ऐकून ती स्तब्ध झाली. म्हणजे मी जे नाव पाहत होती ते खोटं आहे? पण हजेरीमध्ये त्याचं नाव कसं? तिला काहीच समजत नव्हतं. तिने ठरवलं की ती राघवच्या मृत्यूचा तपास करणार. ती त्याच्याबद्दल माहिती गोळा करू लागली. गावातल्या काही लोकांनी तिला सांगितलं की राघव एक हुशार आणि चांगला मुलगा होता, सगळ्यांचा लाडका. पण त्याच्या मृत्यूच्या दिवशी त्याने फळ्यावर सतत शून्य काढली होती. सतत शून्य काढणं म्हणजे काय? तिच्या डोक्यात हे सतत फिरत होतं. आता गंमत बघा, एके रात्री ती शाळेत उशिरापर्यंत काम करत होती. सगळे शांत होते. अचानक तिला वर्गात कुजबुज ऐकू आली. पण वर्गात कोणीच नव्हतं. ती घाबरली. ती थोडीशी कानोसा घेत होती. तेव्हा तिला असं वाटलं की वर्गात कुणीतरी आहे, पण दिसत मात्र कुणी नव्हतं. त्या आवाजात काहीतरी अस्वस्थता होती, जणू काही सांगायचं होतं. तिच्या मनात विचार आला की हा सगळा राघवशी संबंधित आहे. आणि मग ती जास्त खोलात जाऊन विचार करू लागली. कदाचित राघवचा आत्मा अजूनही काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय. तिला त्याचं उलगडायला लागलं की राघवच्या मृत्यूमागे काहीतरी गूढ होतं आणि त्याने त्या दिवशी शून्य काढली होती. त्याचा काहीतरी अर्थ होता. ती शोधू लागली आणि हळूहळू तिला कळायला लागलं की गेल्या काही वर्षात गावात अनेक मुली गायब झाली होती, कुणाच्याच लक्षात न येण्यासारखं. आणि ती शून्य म्हणजे त्या गायब झालेल्या मुलांची संख्या होती. या शून्यातून राघव काहीतरी मोठं रहस्य सांगायचा प्रयत्न करत होता. अदितीचा श्वासच रोखला गेला. तिला कळलं की राघवला हे रहस्य कळलं होतं आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला. या सगळ्यामागे गावातले काही प्रतिष्ठित लोक होते, जे या अपहरणामागे गुंतलेले होते. आता इथे खूप जड झालं होतं. शेवटी अदितीला एक भयंकर निवड करावी लागणार होती. एकतर ती हे सगळं बाहेर काढून सत्याचा पाठपुरावा करेल, पण त्यामुळे तिचा स्वतःचा जीव धोक्यात येईल, किंवा गप्प राहून ती गावातील अंधारा सत्याचा भाग बनणार. ती काय करणार? ती हे सगळं कसं हाताळणार? तर अदिती काय निर्णय घेणार आणि ते सगळं कसं हाताळणार हे आपण पुढच्या भागात बघू. तोवर तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतं की अदिती हे सगळं सांभाळू शकेल?